इथे मस्त झालेले आहे, बघू शकता आपले कटलेट सोया चंक्सचे वेट लॉससाठी. कसे वाटेल नक्की सांगा, याच्यात काढून घेते सगळे. आम्ही आलेलो म्हसरूळच्या यात्रेमध्ये, जागृतस्थान देवीचं, महालक्ष्मीचं. तर तुम्हाला दाखवते थोडंसं, म्हटलं फिरून येऊ. वड्याची चाळणी घेतली कायमस्वरूपी, तर वडे करणार आहे लवकर. हॅलो नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल. मराठी ब्लॉगर दीपाली धूम या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर इतक्यात माझं आवरलं आणि घर पण बघू शकता, सगळं घर आवरलेलं आहे आपलं. हॉल पूर्ण असा आवरला आणि टेरेस पण आवरून घेतलं. आणि इथे काय चावलं काय माहिती मला, किडा तर रॅश आलेली अशी, म्हणून मग मंगळसूत्र घातलंच नाही, ठेवून दिलं. तर आवरलं. सकाळी मी गेली होती वॉकिंगला. आज 7,000 ऑलमोस्ट स्टेप्स केलेले आहे मी. तर खूप भारी वाटतं आता फिरून, म्हणजे वॉकिंग केली ना, एकदम दिवस एकदम फ्रेश जातो. आणि आल्यानंतरसुद्धा मी 15 मिनटाची एक्सरसाइज करते नेहमी. 15 ते 20 मिनिट एक्सरसाइज, म्हणजे बाकीची जी हँड थाय वगैरे त्याची एक्सरसाइज करते. आणि सकाळी मी काय आपलं शेवग्याचं सूप घेतलं होतं, आमच्या इथे भेटतं ते मेरीमध्ये. तर तिथून सूप वगैरे वेगवेगळे प्रकारचे सूप असतात, तिथून शेवग्याचं सूप पिलं. त्याच्यानंतर घरी आलो आणि स्वयंपाक झाला वगैरे. तर आता भूक लागली आहे, म्हटलं सोयाबीन चंक्स टाकले होते मी गरम पाण्यामध्ये, त्याचे म्हटलं कटलेट करू याच्यामध्ये एअर फ्रायरमध्ये. तर बघते आता कसे होतात, पहिल्यांदाच करणार. आणि तेच आज मला ना, मी DIYमधून बॉटल्स आणल्या होत्या, तुम्हाला दाखवते. तर मला ना 2-3 असे टोनर बनवून ठेवायचे आहे त्याच्यामध्ये, राईस टोनर, नंतर काय म्हणतात आपलं लवंगाचं टोनर. तर असे, तर थोड्या वेळाने बनवते. आणि आज आहे म्हसरूळची यात्रा, तर संध्याकाळी यात्रेमध्ये पण जाऊ आपण, बघू. तर चला आता आधी माझ्या खाण्यासाठी मला करते कटलेट, सोयाबीन चंक्स कटलेट. तर इथे सोयाबीन चंक्स होते आणि आता भरपूर सारा लसूण घेणार, कढीपत्ता, मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते. तर स्वयंपाक झाला. मी आज ना सोयाबीन चंक्सचीच भाजी केली, चपात्या केल्या. तर मग मी माझ्यासाठी थोडे ठेवले होते. आणि सोयाबीन चंक्स आहे ना, प्रोटीन म्हणजे भरपूर असतं. जर तुम्ही नॉनव्हेज वगैरे खात नसेल ना, तर तुम्ही सोयाबीन चंक्स खा वेट लॉसमध्ये. नॉनव्हेज खात असेल तर मग याच्यामध्ये फक्त कॅलरीज आहे ना चिकनपेक्षा जास्त असतात थोड्याशा, पण मग बेस्ट असतं वेट लॉससाठी. तर मी जास्त नाही खात, मला चिकन दिलं ना, मला चिकन खूप आवडतं. मी दररोज चिकन खाते, मला आवडतं. पण म्हटलं चला ट्राय करू. भाजी पण आवडते मला सोयाबीन चंक्सची भाजी किंवा बिर्याणी वगैरे. पण मी भात खूप दिवसापासून बंद केलं, एकदाच खाल्ला होता. तर इथे सोयाबीन चंक्स घेतलेले आहे. आणि त्याच्यामध्ये आता हिरव्या मिरच्या, लसूण, इथे मुलांची गर्दी चालली, इथे कढीपत्ता. तर इथे सोयाबीन चंक्समध्ये कांदा घेतलेला आहे, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, लसूण घेतलं. आणि त्याच्यातच आता मी जिरे टाकणार, म्हणजे एकत्र एकदम बारीक होऊन जाणार. आणि हळद पण त्याच्यातच टाकते. आणि चवीनुसार मीठ. तर इतकं सारं घेतलेलं आहे, सगळं मीठ वगैरे सगळं टाकून.
शकता असं बॅटर झालेलं तयार. आता एका वाटीत काढून घेऊ. तर बघू शकता असं काढून घेतलेलं आहे आणि इतकं छान वाटतं. कोथिंबीरचा फ्लेवर छान येते आणि त्याच्यामध्ये बाइंडिंगसाठी थोडंसं मी बेसन पीठ टाकते. एकदम थोडं टाकायचं, जास्त नाही. बघू शकता म्हणजे त्याला थोडासा चिकटपणा येईल. आता आपण मस्त एअर फ्रायरमध्ये छोटे छोटे कटलेट ठेवून देऊ. झालेलं आहे, तुम्हाला दाखवते. तर मी ना पंपकिन पण खाणार आहे. रोस्ट केले आता पंपकिन. त्या दिवशी मी स्टीम केले होते आणि नंतर रोस्ट. आता इथे एअर फ्रायरमध्ये बघू शकता काढा ठेवलेला आहे. इथे आता हे ऑइल करून देणार. बघू शकता कट कर. ऑइल स्प्रे केलेलं आहे आणि आपलं हे बॅटर कटलेटचं. आता मी फक्त असं हातावर ठेवून आणि असे कटलेट करून घेणार आहे. बघू शकता बघू आता किती कटलेट होता. तर इथे बघू शकता असे त्याच्यामध्ये कटलेट करणार. तर छान रेसिपी म्हणजे वेट लॉससाठी तुम्ही ट्राय करू शकता. आणि आपण जास्त नाही तळले ना तर जास्त ऑइल पण खाल्लं जातं. एअर फ्रायरमध्ये कमी ऑइलमध्ये मस्त होतील. तर इथे मस्त अशी कटलेट आणि त्याच्यानंतर हे होसपर्यंत मी तुम्हाला टोनर बनवून दाखवणार याचं लवंगाचं आणि राईसचं. बघू शकता इथे झालेले आहे कटलेट. तर आता तर इथे वरतून थोडंसं ऑइल स्प्रे करणार मी कटलेटला आणि एक दोनदा बघणार. आता सेकंड याच्यावर लावते 180 वर 20 मिनिट लावते. तर चला आता आपले कटलेट पण होतील. तोपर्यंत लवंगाचं मी हे करते, काय म्हणता टोनर. लवंग काढून घेते. तुम्हाला तर सगळं काढून दाखवते. इथलं बसायला आवडते मी बोलते. तर आता आपण मस्त टोनर बनवू लवंगाचं. त्याच्याने ना म्हणजे चेहऱ्यावरची डाग आणि एकदम ग्लो येतो चेहऱ्याला. तर मी ना हे सगळे केरळवरून आणले होते मसाले. तर लवंग कुठे गेलो. लवंग घेतलं होतं लवंग नाही आहे का आपल्याकडे. अरे मला लवंग पाहिजे होतं, लवंग नाहीये. बाकी मग मसाले हे बघू शकता. हा वेगळाच मसाले वापरला नाही अजून. तर हा मसाला आहे काय म्हणता काय माहिती. टी कॉफी नॉट स्पाइसेस याला काय म्हणतात नाही माहिती. विसरून गेली मी, याचं नाव पण नाही मागे. हा काय मार्टी मुकली मुकी काहीतरी मुकली काहीतरी आहे. मुकली असं काहीतरी आहे. 200 रुपयाचं एवढं आहे. तर हा बिर्याणीमध्ये खास वापरला जातो. त्याचे बघू शकता असे शेंगा असतात अशा. तर डिफरंट मसाला आहे. तर मी लवंग नाही घेतले बापरे. आणि ह्या 2 प्रकारच्या इलायची घेतलेल्या आहे. हे मिरी खूप घेतलेली. इथे अजून हे तेजपत्ता आहे. पण काही घेतलं नाही. आता बंद करते. ठीक आहे आपण राईस टोनर बनवू. तर राईस टोनर बनवण्यासाठी मी ना
एवढं पाणी घेतलेलं आहे, बघू शकता. त्याच्यामध्ये आता मी टाकते आपला घरचा तांदूळ. हे गाळून घ्यायचंय पाणी आपल्याला नंतर. तर आता तो तांदूळ भिजत ठेवायचा तसाच आपल्याला. तर मी पाण्यामध्ये भिजत ठेवलेला आहे 1-2 तासासाठी. तो भिजेल. पण आपल्याला आता लवंगाचं टोनर बनवताना नाही लवंग आणावं लागतील. लवंग आपल्याला 7-8 लवंग लागणार आहे. तर नाही आहे आता. जेव्हा आणेल ना तेव्हा दाखवेल मी. जर संध्याकाळी आणले तर संध्याकाळी दाखवेल. पण राईस टोनर बनवणार. तर चला आता आपले कटलेट पण होतील, तुम्हाला दाखवते मध्ये. आता उघडून बघू आपण कसे झाले. बघू शकता मस्त होता ते. आणि अजून वाटलं तर उलटे पालटे करेल, क्रिस्पी करून घेणार. तर आणि हे इतकं छान लागतं ना, काय म्हणतात पंपकिन. तर मी अशी खाते. मस्त लागतं. तर एअर फ्रायर मध्ये आपले कटलेट होत आहे सोयाबीन चंक्सचे. तोपर्यंत हे असं काल स्टीम केले होते आणि आज एअर फ्रायर मध्ये थोडीशी रोस्ट करून घेतले. मस्त लागतं. बघू शकता 6 मिनिट्स बाकी आहे. बघू एकदा उघडून बघू. एकदम फ्लफी झाले. तर इथे बघू शकता झालेले आहे. बघू आता. वाव, एकदम क्रिस्पी झालेले आहेत. इथे मस्त झालेले आहे. बघू शकता आपले कटलेट सोया चंक्सचे वेट लॉस साठी. कसे वाटले नक्की सांगा. याच्यात काढून घेते सगळे. तर आता मी ना याच्यात काढून घेते. आणि हा कागद ठेवला ना तर हे खराब होत नाही. बघू शकता. थोडंसं बाहेर खाऊ देते. ऑफ करते. एकदम मस्त आहे. क्रिस्पी क्रिस्पी. एकदम मस्त वाटत. पण सोया चंक्स असं वाटतं कोथिंबीर वडीच खाते. आणि एकदम कमी तेलात असे घेऊन जातात कटलेट, ते पण वेट लॉस साठी. तर कशी वाटली नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करा जास्त. तर आता हे खाऊन घेते मस्त. याच्यासोबत चटणीसोबत सुद्धा खाऊ शकतात, दहीसोबत. पण मी तिखट केले, मी असंच खाणार. चला असे कटलेट. मस्त. यात तुम्ही भाज्या पण ऍड करू शकता वेगवेगळ्या. एकदम भारी लागतं. आम्ही आलेलो म्हसरूळच्या यात्रेमध्ये, जागृतस्थान देवीचं, महालक्ष्मीचं. तर तुम्हाला दाखवते थोडंसं, म्हटलं फिरून येऊ.
यात्रेमध्ये असं तेच आहे. तर यात्रेतून घेतलेला आहे लाटणं मस्त मिळालं 60 रुपयाला. तर माझं ना थोडंसं तुटलं साईडला, पण माझं हे छान वेगळं आहे पॅटर्न, तर हे घेतलं आहे. माझ्या मागे यात्रा अशा ना 12 गाड्या उठतात बघू शकता पूर्ण मागेपर्यंत. आणि बैलांना नेता आहे बहुतेक आता उठतील का. कितीला आहे. 120 करून बघा. 120 नाही 120. कहाणी घेतली कायम वडे करणार. मंदिर आहे बघू शकता महालक्ष्मीचं. आणि दरवर्षी यात्रा भरते. अभियान केलेलं नाही आणलं कारण इतकी गर्दी राहते ना त्याच्यामुळे. मला तर मस्त भेटलेलं आहे वड्याची चाळणी. ओरिजिनल यात्रेतलं हे जेव्हा खाणं आहे खाऊ भट्टा. तर गोडीशेव घेतली की यासाठी. तर बघू शकता इथे लाडू बुंदीचा. गोडीशेव घेतलेली आहे यात्रेची मस्त. पण डबल बेड का.
तर कियाराला छोटीशी अंगठी घेतली, तिला आवडतं खूप. पातळ पाय तिला या अशी इथून यात्रा सुरू होते म्हसरूची. आणि मला ना पिंड भेटली, बस हे पिंडी समोर मला ना नंदी भेटला, घ्या ना. तर असं नंदी घेतलेला आहे बघ. येईल का तिला पण? तर कियारासाठी स्नॅक वगैरे घेतलंय मस्त. मला दाखवते घरी गेल्यानंतर काय काय घेतलं मी आता. इकडे कियारासाठी मला ही आवडली होती, दाखव बरं. आणि ती येईल का तुला? थोडी ढिल्ली होते, थांब मधल्या घाल, थांब. नाही ढिल्ली होती थोडीशी, पण येईल. तिकडचे दाखव. अंगठ्यात दाखव. छान आहे, जाऊ दे आवरून ठेवायची नंतर. अजून गोडीशेव आणली, तुला आवडते ना गोडीशेव? फेवरेट आहे ही गोडीशेव. मग खायची तुझीच आहे. यात्रेतून आलो आम्ही. कियाराला सांगितलंच नव्हतं, गेलो होतो. कारण कियाराला नेलं ना परत तिचे रडरड राहते, ते तिच्याकडे लक्ष द्यायचं, बाकी लक्ष पण देता येत नाही दुसरीकडे, कारण एवढी गर्दी होती. तर मला असं ना यात्रेतून अशी चाळणी मिळालेली आहे एका बाबांकडे. तर ही वड्यांसाठी, तर मला म्हणजे कधीची घ्यायचीच होती, घरात पाहिजे अशा गोष्टी. तर लवकरच आता तर पावसाचं वातावरण आहे. आता थोड्या दिवसांनी जास्त ऊन पडलं ना तेव्हा मी वडे करणार, थोडेसे करून बघणार. जर भारी आले तर दरवर्षी करणार, पण मला घ्यायची होती कधीची. फायनली घेतली आहे चाळणी, वड्यांची चाळणी. त्याच्यानंतर मी एक हे बघितली होती, काय म्हणता, किसणी मोठ्या बटाट्याची. पण मग नंतर वाटलं की ती एकदाच यूज होईल, म्हटलं जाऊ दे. आणि हे लाटणं घेतलं एक, मला असं हेवी आणि चांगल्या क्वालिटीचं, म्हणजे अख्खं याचं उडचं आहे हे, तर जॉईंट नाही कुठे, तर ते बघितलं मी. मग हे घेतलं एक लाटणं. त्याच्यानंतर ना मला अशी पिंडी आता आईंनी ओंकारेश्वरवरून ना पिंड आणली होती शंकराची. तर म्हटलं नंदी ठेवू त्याच्यासमोर, पिंडीसमोर. तसा नंदी एकदम पुरातन मला वाटला, असं बघितलं इतका आवडला होता ना. बघू शकता किती छान आहे, किती क्यूट आहे, मस्त. तर तो ठेवेल देवाऱ्यामध्ये. मी त्यांना विचारलं की देवाऱ्यात ठेवलं तर चालेल का, तर म्हणे हो चालेल. तर मग तिथून घेतला मी असा नंदी. बाकी तर मग असंच कियाराला खेळणी, स्नॅक वगैरे, गोडीशेव ती आणली. तर एवढंच घेतलं, बाकी दुसरं काही नाही. मागच्या वर्षी पण यात्रेत गेलो होतो मी, तिथून ना मोठा टब घेतला होता, आणि बाकी दुसरं काही घेतलं नव्हतं खेळणं वगैरे. पण मग यावेळेस भेटली ही. असं यात्रेत फिरलो मस्त. आता तर गर्दी वाढेल, त्या 12 गाड्या ओढतील थोड्या वेळाने, तर मग खूप गर्दी होऊन जाते, म्हणून मग आम्ही निघून आलो. तर तुम्हाला कशी वाटली यात्रा नक्की सांगा कमेंट करून, म्हसरूची यात्रा. आणि तुम्ही गेले की नाही, तुम्ही पण गेले असतील कोणी तर त्याच्यापैकी, तर मला कमेंट करा की आम्ही पण गेलो होतो यात्रेमध्ये. आणि तुम्ही काय काय घेतलं तिथून ते पण मला कमेंट्स करून सांगा. चला.